म्हणजे स्त्री. या निसर्गाला सृजनशील बनवणारी, जगाला दया, क्षमा, शांतीचा मूलमंत्र देणारी, आपल्या भविष्य काळाला आपल्या ओटीमध्ये फुलवणारी आणि गतकाळाला आपल्या पदरामध्ये फुलवणारी शक्ती म्हणजे स्त्री. ह्या विधात्याने श्री निर्मिती केलेली आहे. परमेश्वराच्या साखरझोपेमधलं पहिलं स्वप्न म्हणजे स्त्री. आणि मला तर असं वाटतं की जर हा विधाता जग रंगलेली सर्वश्रेष्ठ कलाकृती आपण स्त्री आपण हा शक्तिमान आहोत. पण आजची जर परिस्थिती पाहिली तर समाजाने त्या स्त्रीला वेगळ्याच बंधनामध्ये अडकवलेला आहे. तिला गौरवलेलं आहे, तिला अनेक प्रकारची भूषणं दिलेली आहेत. काय दिलेलं आहे? ज्या वेळेला मुलगी जन्माला येते त्यावेळेला घरामध्ये म्हटलं जातं लक्ष्मी आली, लक्ष्मी आली. पण मुलगा जन्माला आल्यावर कुणी म्हणत नाही गणपती आला, गणपती आला. त्याच्यानंतर किती मोठी होते. आता मॅडमनी सांगितलं की आपण आपल्या नातींना, आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे. आपणही तेच शिकवतो. अजूनही ती परंपरा चालू आहे की बाई तू शिकली पाहिजे, तुला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. ती झपाटून रात्रंदिवस अभ्यास करते आणि सरस होते. त्याच्यानंतर पुढे आपण तिला सांगतो की तुला स्वयंपाक करता आला पाहिजे. त्याचाही ती प्रयत्न करते आणि एक अन्नपूर्णा करते. त्याच्यानंतर तिचं लग्न होतं, मुलांचं संगोपन करते आणि एक आदर्श माता म्हणून आता एक पुरस्कार आपल्या बायकांना मिळालेला, आपण त्याच्यात बदलून गेलेलो आहे. एक आदर्श माता मिळते. त्याच्यानंतर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत ती संगोपन करते, त्यांची सेवा शुश्रूषा करते आणि एक आदर्श अशी भूमी निर्माण होते. हे सगळं गौरव तिचा केला जातो आणि त्याचा परिणाम काय होतो की तिच्यामध्ये जी काही स्त्री शक्ती आहे त्या शक्तीचं आपल्या सर्वांना विस्मरण होतं. तिचा व्यक्तीचं वस्तूमध्ये कधी रूपांतर होतं ते तिचं तिलाच कळत नाही. मध्ययुगीन जर काळ पाहिला तर त्या काळामध्ये स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती होत्या. त्यांच्यामध्ये असमानता नव्हती. पण पुढे काय झालं, संपत्ती आणि संततीच्या वादातून पुरुषांना पराक्रमासाठी काही दिशा मोकळे झाल्या आणि स्त्री मात्र चूल आणि मूल यामध्ये गुंतली गेली. म्हटलं जातं संस्कृत मध्ये पिता रक्षित कौमार्य, भ्राता रक्षित यौवने, स्थावर रक्षित पुत्र, स्त्रीना कधी स्वातंत्र्य मिळशी, अशी तिची अवस्था आहे. आणि ह्याच मध्ययुगीन काळामध्ये असं घडलं की स्त्रीच्या संरक्षणाची समस्या निर्माण झाली. की अनेक प्रांत जिंकण्यात आले आणि ह्या प्रांत जिंकण्यामध्ये स्त्रीचा अपहरण करणे हा पुरुष आपला पराक्रम वाढवला आणि मग त्याच्यातूनच स्त्रीवर अनेक प्रकारच्या जाचक बंधने आणि रूढी निर्माण झाल्या. सतीची चाल निर्माण झाली, केशोपन पद्धत निर्माण झाली, बुरखा पद्धत निर्माण झाली, बालविवाह निर्माण झाला आणि अशा ह्या जाचक रूढी आणि परंपरामध्ये स्त्री गुंतली गेली. आणि एवढंच नाही की त्या स्त्रीला विद्येची उपासना करण्याचा सुद्धा अधिकार या समाजाने दिला. म्हणूनच म्हटलं जातं हृदयी अमृत नयनी पाणी, स्त्री जन्माही तुझी कहाणी, स्त्री जन्माही तुझी कहाणी. पण याच्यातून सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आनंदीबाई जोशी रमा हा आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन म्हणून साजरा करायचा. त्याच्यानंतर 1975 वर्ष हे जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण साजरे झाले आणि तिथून पुढे स्त्रियांच्या सन्मानासाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी हा 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा झाला. पण तिची राणी बनलं पाहिजे हे मला आज आवर्जून सांगायचे. आपण अष्टभुजा बनलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी इथे बसलेल्या व्यासपीठावरील महिलांचं खरंच स्वागत करते. त्यांनी आपल्या सर्वांना संघटित केलं. संघटन हे अतिशय महत्त्वाचं आहे. उद्या कोणावरही अन्याय हो पण तो माझ्यावर झालेला अन्याय आहे असं जर आपण म्हटलं तर रात्र असो स्त्रीच्या मंगळसूत्राला सुद्धा हात घालण्याची पण त्यासाठी आपण आणि हेच जर ह्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी आपण ठरवलं तर मला असं वाटतं की निश्चितच आपलं पुढील जीवन. आणि अजून एक शिवाजी महाराज एवढ्या वर्ष 350 वर्षांनी असं आली होती की शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे. ते पाहिलं का वाटतं शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, शंभूराजे पुन्हा निर्माण झाले पाहिजे. पण मला तर सगळ्यात अगोदर एक सांगावं वाटतं की शिवाजी महाराजांच्या अगोदर राजमाताजी जन्माला आल्या पाहिजे.
घरात आपण हे जीवन हे सुखी समाधानी आरोग्यदायी आणि खऱ्या अर्थाने आपण समानता भुकाव असोही आणि गुन्ह्यांचे तुम्ही सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. संयोजकांनी आणि नियोजकांनी जी काय मला त्यांनी परवानगी दिली माझे 2 शब्द व्यक्त करण्याची त्यांचंही मी मनापासून